आज मी पहिल्यांदा कोस्टल रोडने प्रवास केलाय. कमाल. पुण्याच्या भाषेत सांगायचं तर भारी वाटलं. महानायक अमिताभ बच्चन यांनी सुद्धा ट्विट करून काही दिवसांपूर्वी कोस्टल रोडचं कौतुक केलं होतं. 11 मार्च 2024 ला मुंबईच्या सागरी मार्गाचं म्हणजे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. आणि हे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे शक्य झालं. मुख्यमंत्री शिंदेंचा कोस्टल रोडच्या कामात काय रोल होता, त्याचविषयी आहे आजचा भाग. नमस्कार, शिंदे पॅटर्नच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. शिंदे सरकारच्या कामाच्या गोष्टी सांगणारी ही मालिका आहे. CRZ लाईन, रेक्लेमेशन अशा अनेक कंडिशन्स, नियम, अटी पार करून 2017 ला केंद्र सरकारने कोस्टल रोडला मंजुरी दिली. तिथून सुटका होऊन हा प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या वसुली पॅटर्नमध्ये अडकला. शेवटच्या टप्प्याचा स्पॅन वाढवण्याची कोळी बांधवांची मागणी होती. उद्धव ठाकरेंनी त्याकडेही दुर्लक्ष केलं. सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली. कोळी बांधवांच्या समस्येवर तोडगा तर काढलाच, शिवाय कामाचं वेळोवेळी मॉनिटरिंग केलं आणि पहिल्या टप्प्याचं लोकार्पण विक्रमी वेळेत पार पडलं. महानायक अमिताभ बच्चन यांनी कोस्टल रोडचं केलेलं कौतुक म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचं केलेलं कौतुक आहे. एका अर्थाने रिअल स्टारचं केलेलं हे कौतुक आहे. शिंदे सरकारच्या बाकी योजना आणि प्रकल्पांच्या माहितीसाठी बघत राहा शिंदे पॅटर्न.